मंडळी, अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. ज्या तुकाराम महाराजांनी या देशाला, या महाराष्ट्राच्या मातीतल्या नागरिकांना जीवन जगण्याचा संदेश दिला, जीवनाचा अर्थ समजून सांगितला, जीवनाची व्याख्या सांगितली, परमार्थात लीन होऊन आपण पांडुरंगाशी, इथल्या परमात्म्याशी कसं एकरूप होऊ शकतो हे सांगितलं. एवढंच नव्हे तर संसारात राहून तुम्ही देवाची भक्ती कशी करावी, संसारात आलेल्या अडचणींना तुम्ही मात कशी द्यावी, याच तुकाराम महाराजांच्या वंशजांनी आज आपल्या प्रापंचिक अडचणीमुळे आत्महत्या करून जीवन संपवल्याची बातमी समोर आली. शिरीष महाराज मोरे, एक प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ज्यांची ओळख होती, त्या शिरीष महाराज मोऱ्यांनी आपल्या कौटुंबिक अडचणींना कंटाळून जीवन संपवल्याचं समोर आलंय. शिरीष महाराज मोरे हे ज्यावेळेस रात्री त्यांच्या खोलीमध्ये झोपले होते, त्या खोलीतून सकाळी कोणताही आवाज येत नव्हता, दरवाजा उघडण्यासाठी प्रतिसाद येत नव्हता. त्यावेळेस कुटुंबियांच्या लक्षात आलं की शिरीष महाराज मोरे यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. ही जीवनयात्रा संपवत असताना दुसरी बाजू एक याच्यातली अत्यंत धक्कादायक आहे, ती म्हणजे शिरीष महाराज मोरे यांचं 20 दिवसापूर्वी साखरपुडा झालेला होता आणि 20 फेब्रुवारीला लग्न होतं अशा प्रकारची माहिती देखील समोर येते. शिरीष महाराज मोरे यांनी 4 पानी चिठ्ठी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या आत्महत्येचं कारण नमूद केलेलं आहे. आई वडिलांसाठी काही संदेश लिहून ठेवला आहे, मित्रांसाठी काही संदेश लिहून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये शिरीष महाराजांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की त्यांच्यावरती काही लाख रुपयांचं कर्ज होतं, म्हणजे 32 लाख रुपयांचं कर्ज होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या कर्जाची परतफेड ते सध्या करू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये एवढ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी माझ्या क्षमता नसल्याचं ते त्यांच्या चिठ्ठीत म्हणतात. दुसरी चिठ्ठी त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी, जी होणारी पत्नी आहे, त्यांच्यासाठी लिहून ठेवलेली आहे. आणि जाता जाता ते त्या पत्नीलाही सांगतात की मी बरीच काही स्वप्न तुला दाखवली होती उभ्या आयुष्यात, बरोबर जगण्याची, सोबत राहण्याची, परंतु ती मी पूर्ण करू शकलो नाही. मी तुला अर्ध्यात सोडून जात आहे, पण तू तुझा जीवन प्रवास, तुझं आयुष्य जग, भरभरून जग आणि तू तुझं आयुष्य पुढे मार्गक्रमण कर, अशा प्रकारचा संदेश ते होणाऱ्या पत्नीला देऊन आत्महत्या करतात. 32 लाखापैकी माझ्याकडे असलेली कार विकून 5-7 लाख रुपये येतील, उरलेले 25 लाख फेडण्यासाठी माझ्या आईवडिलांना मदत करा, अशा प्रकारचा उल्लेख ते मित्रांना करतात. शिरीष मोरे हे अत्यंत धाडशी, शिवाय विद्वान होते, प्रखर हिंदुत्ववादी होते. त्याच्यामुळं हिंदुत्ववादी चेहरा म्हणून हिंदुत्ववादी सगळ्या संघटनेतले अनेक मोठे मोठे मान्यवर हे शिरीष मोरे यांना ओळखत होते. शिरीष मोरे यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला याची चर्चा मात्र अजून वेगवेगळ्या अँगलनी चालू आहे. पोलिसांनी ज्यावेळेस शिरीष मोरे यांचा मोबाईल जप्त केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठलाही डेटा मिळून आल्या नसल्याची प्राथमिक माहिती मिळते. त्याच्यामुळे जर हा डेटा रिकव्हर झाला तर शिरीष मोरे यांच्या आत्महत्येस अजून एखादं काही कारण आहे का, हे समोर येण्याची शक्यता आहे. परंतु तुर्तास शिरीष मोरे यांच्या आत्महत्येमुळं वारकरी संप्रदाय किंवा हिंदुत्ववादी संघटनांवरती खरं तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आणि याच्यामधूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरीष मोरे यांना श्रद्धांजली वाहताना शिरीष मोरे यांच्या आत्महत्येने आपल्याला धक्का बसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरवरती, म्हणजे सोशल मीडियाच्या त्यांच्या सर्व अकाउंटवरती पोस्ट करून शिरीष मोरे यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. हिंदुत्ववादी नेते दुसरे नितेश राणे यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा विषय येतो की शिरीष मोरे यांसारख्या ज्यांनी अनेक तरुणांना जीवन जगायला शिकवलं, अनेक तरुणांना एक चांगला संदेश दिला, समतेचा संदेश दिला, त्यानंतर शिरीष मोरे यांनी अनेक तरुणांना व्यसनापासून दूर ठेवलेलं होतं. ते स्वतः तरुणांना जीवन जगण्यासाठी काय काय कृती तुमच्या आयुष्यामध्ये महत्वाची आहे याच्याबद्दलची व्याख्यानं ते देत होते. आश्चर्याची बातमी आहे. आता याच्यात नेमकं काय समोर येणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार. तुर्तास शिरीष मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.